श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, यंदाची पुत्रदा एकादशी एक अतिशय शुभ योग घेऊन येत आहे. या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचे दुप्पट फळ देतात. तर ही पौष पुत्रदा एकादशी 21 जानेवारी 2024 म्हणजेच उद्या रविवारी या दिवशी आहे. या पुत्रदा एकादशीचे व्रत करणे खूप फलदायी मानले जाते. ज्या जोडप्यांना संतानप्राप्ती होत नाही किंवा गर्भ टिकत नाही किंवा मुलं होण्यामध्ये काही अडचणी आहेत, अशा लोकांसाठी हे पुत्रदा एकादशी व्रत अत्यंत फलदायी आहे. तर पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतानप्राप्तीसाठी येणाऱ्या बाधा असतील, काही अडचणी असतील, तर अशा अनेक समस्यांसाठी उद्याची पुत्रदा एकादशी खूप महत्त्वाची आहे. तर उद्या आपल्याला संतानप्राप्तीसाठी काय सेवा आणि उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, एकादशी व्रत हे अत्यंत पवित्र मानले जाते. एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होतात. श्री हरी विष्णू यांच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते. उद्याच्या पौषपुत्रदा एकादशीचे खूप महत्त्व आहे. या एकादशीला भगवान विष्णू यांच्या बाळकृष्ण या अवतारातील पूजा करणे खूप भाग्याचे समजले जाते. तर बघा, ज्या महिलांना मुलं होत नाहीत, गर्भ टिकत नाही, ज्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये बाधा येत आहेत किंवा प्रेग्नन्सीनंतर प्रेग्नन्सी राहते पण मिसकॅरेज होत आहेत, अशा सर्व समस्यासाठी आपण उद्या पुत्रदा एकादशीला बाळकृष्णाची विशेष सेवा करायची आहे. तर बघा, उद्या आहे पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी. या एकादशीला पती पत्नीने एकत्र व्रत करावे. हे व्रत विष्णू भगवान यांच्यासाठी ठेवले जाते. द्वापार युगात विष्णू यांनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला, म्हणूनच पुत्रदा एकादशीला बाळकृष्णाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच बघा, ज्या जोडप्यांना मुलं होत नाहीत अशा लोकांनी दोघे पती पत्नी यांनी पुत्रदा एकादशी व्रत करावे. आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालावा. बाळकृष्णाची विधिवत पूजा करून त्यांना धूप दीप लावून पूजा करावी, फुले अर्पण करावी. त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर 108 वेळा संतानप्राप्तीसाठीचा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामह शरणं गथा. या मंत्राचा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. तर बघा, हा मंत्र संतानप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. या मंत्रामुळे बाळकृष्ण प्रसन्न होऊन संतानप्राप्तीसाठी आशीर्वाद देतात. तर बघा, हा मंत्र या पुत्रदा एकादशीपासून दररोज म्हणायचा आहे. पती पत्नीमधील कोणीही हा मंत्र दररोज 108 वेळा म्हणायचा आहे. बाळकृष्ण यांना संतानप्राप्तीसाठी किंवा त्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा ज्या काही समस्या असतील त्या सांगून संतानप्राप्तीची विनंती करायची आहे. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही उद्या पुत्रदा एकादशीला जर मनापासून पूर्ण भावश्रद्धेने जर बाळकृष्णाची पूजा करून त्यांना संतानप्राप्तीसाठी जर विनंती केली तर नक्कीच 100% आपली इच्छा पूर्ण होते. तर बघा, आई बाबा होणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे. जर संतान सुख नसेल तर जगातील कुठलेही सुख आपल्याला सुखी करू शकत नाही. म्हणूनच उद्या आपल्याला पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे आहे. बाळकृष्ण यांना दुधाने अभिषेक घालायचा आहे. गरजू व्यक्तींना यथाशक्ती आपल्याला दान करायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे जर भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण यांची पूजा आराधना केली तर नक्कीच भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होतात व आपल्या ज्या काही संतानप्राप्तीमध्ये अडचणी बाधा येत आहेत त्या दूर होऊन संतानप्राप्तीचे योग निर्माण होतात. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.